नमस्कार. आजची बेसन लाडूची ही रेसिपी अगदी सोपी आहे. न रेलणारे, न बसणारे आणि टाळ्याला न चिपकणारे, शिवाय भाजताना अवघ्या 10 ते 12 मिनिटात होणारे हे बेसन लाडू आहेत. बनवायला खूप सोपे आहेत, चवीला अगदी छान होतात आणि दिसायला सुद्धा दाणेदार दिसतात. इतके सोपे आहेत की पटकन होतात. सुरुवात करूया. इथे मी पाऊण किलो हरभरा डाळ घेतली आहे. ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे. स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामधले सगळे केमिकल, डस्ट हे बाहेर निघतात. तुम्ही बघू शकतात कशा पद्धतीने यामध्ये डस्ट आणि केमिकल असतात. तुम्ही सुद्धा हे असं करून मगच याला भाजायला घ्या. यानंतर याला अर्धा तास निथळायला ठेवायचं चाळणीवर. निथळून झाल्यावरती याला एका सुती कपड्यावरती वाळू घालायचं. सुती कपड्यावरती साधारण 1 ते 1.5 तासात हे वाळून जाते. त्यानंतर हे वाळल्यावरती फॅन खालीच हे वाळवलेलं आहे. हे वाळल्यानंतर याला भाजायला घ्यायचं आहे. इथे मी पाऊण किलो का घेतली आहे. बरेचदा गिरणीमध्ये चणा डाळ ही नसते, त्यामुळे आपण चणा डाळीवरती ही चणा डाळ टाकू शकत नाही. म्हणून 1 पाव आधी त्यांना चणा डाळ टाकायला लावायची आणि त्यानंतर उरलेला अर्धा किलोची जी डाळ आहे ती त्यामध्ये टाकायची. असं केल्याने आपल्या बेसनाचं पीठ अगदी परफेक्ट बनते, कुठेच ते चिकट होत नाही. आता ही पसरट कढई घ्यायची आणि त्यामध्ये ही डाळ भाजायला घ्यायची. आता ही डाळ साधी अशी भाजायची नाही, तर याला रंग बदलेपर्यंत भाजायचं आणि एकदम खमंग भाजायची. ही भाजायला साधारण 10 ते 12 मिनिटं लागतात. ही मीडियम फ्लेमवरतीच भाजायची, पण सुरुवातीला फ्लेम ही लो टू मीडियम ठेवून 2 ते 3 मिनिटं या डाळीला गरम होऊ द्यायचं आणि मगच हिला भाजायचं. साधारण मला पाऊण किलो डाळ भाजायला 12 ते 13 मिनिटं लागले असतील, त्याच्यापेक्षा जास्त नाही. मग एखाद्या परातीमध्ये किंवा ताटात याला पसरवून काढायचं. तुम्ही बघू शकता दोन्ही डाळीमधला फरक कसा आहे. तर याला व्यवस्थित इथेच खमंग भाजून घ्यायची, म्हणजे त्याचा रंग सुद्धा लाडूला खूप छान लागतो. आता इथे आपण पीठ बघू. बेसन दळून आणताना हे जाडसर दळून आणायचं रव्यासारखं आणि घरातली कुठलीही वाटी घेऊन याला एक माप सेट करायचा. वाटीने हे 7.5 वाटी पीठ होते आणि त्यासाठी मला 250 ग्रामपेक्षा थोडंसं कमी तूप इथे मी घेतलेलं आहे. हे शिल्लक सुद्धा लागू शकते. आता एक पसरट कढई घ्यायची. त्यामध्ये हे बेसन पीठ कोरडंच भाजून घ्यायचं लो टू मीडियम फ्लेमवरती 3 ते 4 मिनिटं आणि त्यानंतर याला साधारण 3 ते 4 मिनिटांनंतर यामध्ये अर्ध तूप टाकायचं. जर तुमची अर्धा किलो बेसन डाळ असेल तर तुम्हाला 2 ते 3 मिनिटच हे भाजावं लागेल, साधारण लो फ्लेमवरती किंवा लो टू मीडियम फ्लेमवरती. याला तूप टाकून आता भाजून घ्यायचं साधारण 2 ते 3 मिनिटं. असं करताना मला इथे साधारण 7 ते 8 मिनिटं झाले असतील. अवघ्या 7 ते 8 मिनिटातच याला रंग आलेला आहे. आता राहिलेल्या तुपापैकी आणखीन अर्ध तूप यामध्ये टाकायचं आणि याला पुढचे 3 ते 4 मिनिटं लो टू मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचं. तुम्ही लो फ्लेमवर सुद्धा भाजू शकतात. तुम्हाला जर अर्धा किलो किंवा 4 वाट्यांचं प्रमाण असेल तर ते कमीत कमी तुमचं 8 ते 9 मिनिटांमध्ये भाजून होऊन जाईल. पण इथे मला पाऊण किलो भाजायचं, त्यामुळे 2-3 मिनिटं मला शिल्लक लागतील. अजून याच्यात 1 चमचा आपण तूप टाकला आहे. जर तुमची हरभऱ्याची डाळ ही जुनी असेल तर ती तूप जास्त घेऊ शकते, त्यामुळे तुम्ही तूप थोडं शिल्लक टाकू शकतात. असं नाही आहे की मी सांगितलं आहे म्हणून पाऊणच वाटी घ्यायची किंवा अर्धीच वाटी घ्यायची. जर तुम्हाला गरज पडत असेल तर तुम्ही तूप 1-2 चमचे शिल्लक टाकू शकतात. घेतलेल्या तुपापैकी मला 1 चमचा तूप एक्स्ट्रा लागलेलं आहे, म्हणजे मला टोटल 240 ग्राम एवढं तूप लागलेलं आहे. आता याला व्यवस्थित असं मिक्स करायचं. तुम्ही बघू शकतात अवघ्या 10 ते 12 मिनिटातच याला कलर सुद्धा आलेला आहे आणि हे तूप सुद्धा सोडायला लागलेलं आहे. त्यामुळे तुम्ही भाजतानाच डाळ व्यवस्थित भाजून घ्या, अजिबात त्याला जाळायची नाही. म्हणून या लाडूला वेळ कमी लागतो आणि आपण डाळ धुवून घेतली आहे, त्यामुळे ते पीठ आधीच हलकं होते. आता यामध्ये आपण दूध टाकायचं. अगदी 4 चमचे दूध टाकायचं आहे पोहे खायच्या चमच्याने. तुम्हाला नसेल टाकायचं तर नका टाकू, पण याने दाणेदार असं टेक्स्चर येते. तुम्ही याऐवजी पाणी पण टाकू शकतात आणि दुधाने अजिबात लाडू खराब होत नाही. 15 ते 20 दिवस चांगलेच राहतात. त्यामुळे याला मार्केटपेक्षाही छान चव येते. शिवाय आपले लाडू अजिबात खाली बसत नाहीत आणि ते टाळ्याला चिपकत सुद्धा नाही. त्यामुळे हे बेसन व्यवस्थित भाजायचं. जर तुम्ही हाय फ्लेमवरती हे बेसन भाजलं तर तुमचं बेसन वरतून पटकन भाजलं जाईल, पण आतून ते कच्चच राहते.
आता याला अर्धा तास 1 तास थंड होईपर्यंत असंच एका ताटात किंवा परातीत पसरवून घ्यायचं। 1/4 किलो बेसनाला मला इथे 400 ग्राम एवढी पिठी साखर लागलेली आहे। तुम्ही जर अर्धा किलो करत असाल तर 350 ग्राम पुरेशी आहेत, पण तुम्ही गोड जास्त खात असाल तर थोडी जास्त वाढवली तरी चालते। वाटीच्या प्रमाणात ही पिठी साखर साधारण 3.5 वाट्या ते 4 वाट्या भरते। आता पीठ मिक्स केल्यानंतर याला एका बाजूनी थोडी जागा करायची परातीमध्ये आणि थोडा थोडा भाग हा आपल्याला व्यवस्थित असा हातावर मळायचा आणि त्याच्यावरती ठेवायचा। याने काय होईल, एकसारखं सगळ्या बाजूनी सगळं पीठ व्यवस्थित मळल्या जाईल आणि साखर सुद्धा एकजीव होईल। हे व्यवस्थित एकसारखं मळल्यानंतर आता मी तुम्हाला लाडू वळून दाखवते। हा लाडू वळताना अगदी एका हाताने सुद्धा वळल्या जातो आणि याला व्यवस्थित वळून झाल्यावरती एकदा हाताने असं गोल गोल फिरवायचं, म्हणजे त्याला चकाकी येते। बाकीचे लाडू वळेपर्यंत मी याला 10 मिनिटं सेट करून ठेवलं होतं आणि हात स्वच्छ धुवून घेतल्यानंतर परत याला एकदा गोल फिरवलं होतं। तर तुम्ही बघू शकता याला कशी चकाकी आली, अजिबात हे बसत सुद्धा नाही आणि तोडताना तुम्ही बघा किती पटकन तुटतात। अजिबात याला खातानाही त्रास होत नाही। याच पद्धतीने बाकीचे लाडू तयार करायचे। आणि एक महत्त्वाची टीप, ज्यावेळेस संपूर्ण लाडू तयार होतील त्यावेळेस हात स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मग याला एकदा हाताने गोल फिरवून चकाकी आणून घ्यायची, म्हणजे लाडू अजून छान होतात। जर तुमचे लाडू खाली बसले तर त्याला सेट होऊ द्यायचं आणि मग त्या वळून घ्यायचे आणि डब्यात ठेवायचे। जर पीठ हे जास्त पातळ झालं तर त्यामध्ये थोडं बेसन भाजून त्यामध्ये टाकायचं, किंवा जर कोरडं झालं तर थोडंसं तूप त्यामध्ये टाकायचं। या पद्धतीने तुम्ही करून बघा, मार्केटपेक्षाही चवीला छान लागतात, पण मार्केटमध्ये जसे मिळतात तसेच हे चवीला बनतात। अगदी सोपे आहेत बनवायला, हात सुद्धा दुखत नाही आणि तुम्ही चकाकी बघू शकतात किती छान याची चकाकी येते। दिलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करा आणि तुम्ही सुद्धा या पद्धतीने लाडू नक्की तयार करा। एकावर एक ठेवले तरी बसत नाहीत। नक्की ट्राय करा। नमस्कार।